मला खूप साऱ्या पालकांच्या कमेंट्स येतात की आम्ही आमच्या बाळाला वरचा आहार द्यायला स्टार्ट केलेला आहे, म्हणजे सॉलिड फूड देत आहोत आणि बाळ हे व्यवस्थितरित्या घेत आहे, पण तरी सुद्धा बाळाचं म्हणावं तेवढं वजन वाढत नाही किंवा बाळाची ग्रोथ ही व्यवस्थितरित्या होते आहे असं वाटत नाही. असं का होत आहे? काही चुका होत आहेत का? किंवा असे काही स्पेसिफिक पदार्थ असतात का की जे पदार्थ बाळाला दिल्यानंतर बाळ हा अगदी गुटगुटीत दिसतो, बाळाचं वजन छान राहतं किंवा बाळाची ग्रोथ ही बूस्ट व्हायला मदत होते? तर या व्हिडिओमध्ये मला 2 गोष्टी पालकांसोबत शेअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या 12 महिन्यापर्यंत बाळाला तुम्ही जो काही आहार देत आहात तर तो आहार बाळाचं पोट भरण्यासाठी नसून बाळाला वेगवेगळ्या चवी, वेगवेगळे टेक्स्चर, वेगवेगळे पदार्थ इंट्रोड्यूस करण्यासाठी असतं. शिवाय हे जे काही छोटंसं मील आहे तर त्यामधून बाळाचं पुरेसं पोषण होणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. म्हणजेच 1 वर्षापर्यंत बाळ हा लवकरात लवकर आपलं जे काही फॅमिली मील रुटीन आहे तर त्यासाठी ते घेण्यासाठी तयार होईल आणि बाळाला आहाराची गोडी लागायला मदत होईल. आता दुसरी गोष्ट ही असते की 6 महिन्यानंतर बाळाचं जे पोट आहे, पोटाची जर साईज तुम्ही लक्षात घेतली तर एका छोट्या अंड्या एवढी असते. मग तुम्ही लक्षात घ्या, हे जे काही छोट्या अंड्या एवढे बाळाचं पोट आहे हे भरण्यासाठी बाळाला किती आहार गरजेचा आहे? अगदी 5-6 चमचे जरी बाळ खात असेल तरी सुद्धा तो पुरेसा होणारा असतो. पण आपण मात्र उलट करतो. तुम्ही बनवलेले जे काही 1 वाटी, अर्धी वाटी जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ बाळाला अगदी फोर्सफुली फीड करतो किंवा बाळाला नको असताना रडवत किंवा अगदी बाळ तोंड फिरवत आहे, तोंडातून बाहेर काढतो आहे तरी सुद्धा फोर्सफुली फीड करतो. यामुळे होतं काय, बाळाचे जे छोटंसं पोट आहे तर ते अगदी टम्म फुगतं, ज्यामुळे बाळाच्या डायजेशनवरती ताण येतो किंवा बाळाची भूक हळूहळू कमी येते आणि बाळाची खाण्याची ही जी काही प्रोसेस आहे ही बाळाला आवडेनाशी होते. म्हणजे जेव्हा बाळाने ऍक्च्युअली आनंदाने खायला हवं तेव्हा बाळ हा आनंदाने खात नाही. यासाठी काय करायला हवं, तुम्हाला अगदी थोडासाच आहार बाळाला द्यायचा आहे किंवा थोडेसेच पदार्थ बाळाला द्यायचे आहे, 4-5 चमचे सुद्धा ठीक आहे, परंतु ते पदार्थ कॅलरीजनी भरपूर असायला हवे, त्यामध्ये भरपूर असं पोषण असायला हवं, जेणेकरून या वाढत्या वयामध्ये जे काही बाळाला आवश्यक असणारे न्यूट्रिशन्स आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये मिळतील, बाळाची ग्रोथ बूस्ट होईल, बाळाचं वजन छान राहील, बाळाच्या खाण्यामधली जी गोडी आहे ही वाढायला मदत होईल. आता यामध्ये तुम्ही फळांच्या प्युरीज किंवा फळांचे मॅश देऊ शकता, भाज्या देऊ शकता, भरपूर असे फायबर असणारे पदार्थ देऊ शकता, हेल्दी फॅट्स देऊ शकता. तर हे सगळे पदार्थ कशा पद्धतीने बाळाला इंट्रोड्यूस करायचे आहेत, कशा पद्धतीने हे कंबाईन करायचे आहेत किंवा बाळाला आवडेल या पद्धतीने कशा बाळाला भरवायचे आहेत हे सगळं आपण आपल्या डिटेल अशा डाएट चार्ट्समध्ये दिलेलं आहे. आणि म्हणूनच हे जे डाएट चार्ट्स आहेत हे मी तुमच्यासाठी सध्या ऑफरमध्ये अवेलेबल केलेले आहेत, जे आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच www.balvishwamarathi.com या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, सध्या ऑफरमध्ये आहेत. 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला कोणताही डाएट चार्ट फक्त 99 रुपीजमध्ये मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळाचं वजन छान पद्धतीने वाढवायचं असेल, बाळाला फूडी बनवायचं असेल आणि सोबतच बाळाचं न्यूट्रिशन सुद्धा पूर्ण करायचं असेल तर आपले हे जे डाएट चार्ट्स आहेत हे जरूर डाउनलोड करा आणि स्वतःला बाळाच्या खाण्याबद्दल एज्युकेट करा, जेणेकरून बाळ हा भविष्यामध्ये अगदी फूडी बनेल, बाळ हा सगळे पदार्थ आवडीने खाईल आणि सोबतच बाळाची ग्रोथ सुद्धा बूस्ट व्हायला मदत होईल.